हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग आणि हॅपी दिवाळी. तुम्हाला माहिती आहे आज दिवाळी आहे म्हणून सगळे दिवाळीचे कामं सुरू आहे माझ्या घरी. कुर्ता घातला आहे मी आज. बघू शकता तुम्ही मी किती मेहनतने इतकी छान रांगोळी काढली आहे. हे माझ्या घरचं लक्ष्मीपूजन आहे. माझ्या मम्मीने डेकोरेट केलं आहे खूप छान, खूप टाईम घेऊन. आता मम्मी बोलली की रांगोळीजवळ फोटो काढून दे चांगले चांगले, तर काढूनच द्यावं लागेल. त्यानंतर आपल्या घरच्या गाडीची पूजा. गाडीला काजू कतली तर मला खायला नाही भेटत. त्यानंतर हा इतका मोठा बॉम्ब फोडला मी. तसे तर मी रिअलमध्ये पण बॉम्ब आहे माझ्याजवळ, पण आता दिवाळी आहे तर नकलीच फोडावं म्हटलं. त्यानंतर खूप मेहनतीने हे पॅराशूटचं पप्पा उघडत होते तर मम्मीने घेतलं, दाखवा मी उघडते म्हणे. मग मम्मीने लावली ते कॅन्डल त्याच्यामध्ये आणि मग खूप मेहनतीनंतर आम्ही पॅराशूट उडवलं. तसं तर मी रिअल पॅराशूटमध्येच फिरतो गाईज, फिरायला. त्याच्यात गॅस जमा खूप मेहनत लागते या डुप्लिकेट पॅराशूटला, म्हणून मी डुप्लिकेट पॅराशूट यूज नाही करत गाईज. ओरिजिनलमध्येच फिरतो. खूप टाईम नंतर उडालं ते वरती. त्यानंतर माझ्या मम्मीने फटाके फोडले. मग मम्मीला बघून पप्पानी पण फोडले. पप्पा म्हणजे मला पण फोडता येते. मग दोघांचे फटाके फोडून झाल्यावर मी फुलजोडी जडवली आणि मग निघालो बाहेर आमच्या मीटअप पॉइंटवर. तर आता भेटू आपण तिकडे पुढे गेल्यावरती, सगळे आल्यावरती. आले आमचे पाटील साहेब कोणतरी. तुला विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खतरनाक आहे बरं तो बॉम्ब आणलाय गाईज, आता तो फोडायला आहे आम्हाला. इथं बघू शकता तुमचा एक बॉम्ब आहे. इकडे बघ रे बॉम्ब. आमचा एकच फटाका आहे. हथियार फोडतो मग तू गाण फाटणार इथं. पर्यंत पोहोचवतो. काय केलं त्यांनी? फटाका तिकडे आमच्या अंगावर त्यांनी. हो तिकडे बॅग, तिकडे बॅग. अबे फेकत असते ना तो. आता आम्ही फोडतोय फटाके. आता उद्या बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. भेटू उद्या. बाय. आभारी आहे.